निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी। स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण। जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। अंकली फाट्यावर भर रस्त्यात चारचाकी मोटार जळून खाक। सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ओमनी कारने अचानक पेट घेतला। जडीबुटी विकूनच पोट भरणाऱ्या दाम्पत्याचे अपघाताने रोजीरोटी हिरावून घेतली। रात्री 8च्या सुमारास त्यांच्या चारचाकीला आग लागली आणि जडीबुटीसह संसार साहित्य जळून खाक झालं। सांगलीसह जयसिंगपूर येथील अग्निशामक दलाच्या बंबाने आग नियंत्रणात आणली, तोवर सारे काही जळून खाक झाले होते। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील येथील अंकली फाटा परिसरातील एका वडा सेंटर समोर ही चारचाकी गाडी लावली जाते। ते दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत। गेल्या काही दिवसापासून ते तेथे आयुर्वेदिक औषधी विक्री करतात। त्याच ठिकाणी सायंकाळी गाडी उभी करून स्वयंपाकासह निवासाची व्यवस्था तेथेच केली जाते। रात्री 8च्या सुमारास या चारचाकीला अज्ञात कारणाने आग लागली। क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं। याबाबत माहिती सांगली जयसिंगपूर अग्निशामक दलास कळवण्यात आली। तातडीने दोन्ही गाड्या घटनास्थळी धावल्या। सांगलीची गाडी हद्द सोडून मदतीच्या भावनेने भरधाव वेगाने धावत आली। हा सारा थरार तमाम सांगलीकरांनी पाहिला। जयसिंगपूरच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आग विझवण्याचं काम सुरू होतच तेवढ्यात सांगलीचा बंबही काही मिनिटात दाखल झाला। क्षणात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। एका चारचाकी गाडीतच त्या कुटुंबाचे जेवण, निवास आणि व्यवसाय केला जातो। कडाक्याच्या थंडीत आता हे कुटुंब रस्त्यावर आलं, त्यामुळे साऱ्यांना हळहळ व्यक्त केली जात होती। सांगली अग्निशामक दलाचे प्रमुख सुनील माळी यांच्या नेतृत्वाखाली चालक उमेश सरवदे, फायरमन सुधीर मोहिते यांनी कामगिरी केली।